नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला घरात उपलब्ध असलेल्या सामग्रीचा वापर करून फक्त पाव कप गव्हाच्या पिठापासून 20 मस्त असे रसरशीत आणि सॉफ्ट गुलाबजाम तयार करून दाखवणार आहे. हे गुलाबजाम बनवण्यासाठी आपण कुठल्याही महागड्या सामग्रीचा वापर केलेला नाहीये. ना मावा वापरलाय, ना खवा वापरलाय, ना मिल्क पावडरचा आपण हे गुलाबजाम बनवण्यासाठी वापर केलाय. तरी देखील आपले हे गुलाबजाम अगदी खव्याच्या गुलाबजाम सारखेच सुपर सॉफ्ट आणि अगदी सुपर टेस्टी बनवून तयार झाले. अगदी हलवाईप्रमाणेच हे गुलाबजाम फारच टेस्टी, रसरशीत आणि सॉफ्ट बनवून तयार होतात. सगळं करूनही तुमचे गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम अगदी आतपर्यंत पाक मुरून सॉफ्ट आणि रसरशीत होत नसतील, तर त्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक ट्रिक सांगणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, तुमचे सुद्धा गुलाबजाम न चुकता अगदी असेच सुपर सॉफ्ट, रसरशीत आणि टेस्टी बनवून तयार होतील. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर सर्वात अगोदर इथे गॅसवर या कढाईमध्ये मी मेजरिंग कपाच्या मापाने 2 कप दूध घालून घेणार आहे. ह्याला फुल फ्लेमवर एकदा एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर ह्याला फुल फ्लेमवरच असं उसळणीच्या साह्याने एकसारखं हलवत राहायचंय. हे दूध आटून ह्याला 2 कपाचं अर्धा कप करून घ्यायचंय. बस ह्याला फुल फ्लेमवरच असं हलवत राहायचंय, म्हणजे हे दूध पटकन आटल्या जाईल. बस भांड्याच्या तळाला हे दूध लागून करपणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे. दूध आटवण्यासाठी मोठं भांडं घेतलं की दूध अगदी पटकन आटल्या जातं. अगदी फक्त 6 ते 7 मिनिटातच दूध आटून घट्ट होतं. तर हे पहा, ह्याला मी फुल फ्लेमवर आटून असं एवढं घट्ट करून घेतलंय. थंड झाल्यानंतर ह्याला अजूनच जास्त घट्टपणा येईल. बस तर आता ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे. आटवलेलं सगळं दूध मी ह्या ताटामध्ये काढून घेणार आहे. हे आटवलेलं दूध पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय. जोवर आपलं आटवलेलं दूध थंड होत आहे तोपर्यंत आपण गुलाबजामसाठी लागणारा पाक तयार करून घेऊया. तर इथे गॅसवर मी ह्या पॅनमध्ये मेजरिंग कपाच्या मापाने 1 कप साखर घालून घेणार आहे. यानंतर त्याच कपाच्या मापाने अर्धा कप पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे. मी जी तुम्हाला सर्व मापं दाखवत आहे ती आपण जे गुलाबजामचं मिश्रण तयार करणार आहोत त्यासाठी आणि पाकासाठी अगदी परफेक्ट आहे. तुम्ही ही मापं वाटीच्या साह्याने घेतली तरी चालेल. फुल फ्लेमवर ह्याच्यातली साखर पाण्यामध्ये अशी एकसारखी हलवत राहायची आहे आणि हिला पूर्णपणे पाण्यामध्ये मेल्ट होऊ द्यायचंय. साखर पाण्यामध्ये मेल्ट झाल्यानंतर ह्याला चांगली उकळी आली की ह्याच्यामध्ये मी हे 2 वेलदोडे असे थोडेसे ठेचून घेतले. तर हे वेलदोडे मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. ह्याचा सुगंध गुलाबजामला फारच छान येतो. यानंतर अगदी फक्त अर्धा चमचा लिंबाचा रस ह्याच्यामध्ये घालायचा आहे. ह्याच्याने साखरेचा पाक गढूळ दिसणार नाही. दिसायला हा पाक मस्त असा स्वच्छ दिसेल. हा पाक 1 तारी किंवा मग 2 तारी करायचा नाहीये. फक्त हा पाक असा बोटांना लावल्यानंतर बोटांना चिकट लागला पाहिजे. बोटांना हा पाक बस चिपचिपा लागला पाहिजे. बस तर आता गॅस बंद करून ह्याला आपण जरा वेळ साईडला ठेवून देऊया. इथे एकीकडे आपली ही दूध आटवलेली रबडी सुद्धा पूर्णपणे थंड झालीये. हे पहा, रबडीची कन्सिस्टन्सी थंड झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता. थंड झाल्यानंतर ही रबडी पहिल्यापेक्षा अजूनच घट्ट झालीये. इथे या मेजरिंग कपाच्या मापाने मी हे 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय. सुरुवातीला मी ह्याच्यामध्ये फक्त पाव कप गव्हाचं पीठ घालून घेणार आहे. गरज पडली तरच आपण ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे गव्हाचं पीठ मिक्स करणार आहोत. आता गुलाबजाम टम्म फुगावे त्यासाठी मी ह्याच्यामध्ये पाव चमचा बेकिंग पावडर घालून घेणार आहे. यासोबतच 1 चमचा साजूक तूप ह्याच्यामध्ये घालायचंय. ह्याच्याने गुलाबजाम मस्त असे सॉफ्ट व्हायला मदत होते. बस तर आता हे सर्व जिन्नस असे एकत्र करून मळून घ्यायचे. गरज पडली तरच ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून मिक्स करायचंय. मला तर ह्या ठिकाणी ह्याच्यामध्ये अजून गव्हाचं पीठ घालायची गरज पडली नाही. फक्त पाव कप गव्हाचं पीठ मला ह्या ठिकाणी लागलंय. तर हे पहा, हा उंडा असा एवढा सॉफ्ट तयार झाला पाहिजे. ह्याचा अगदीच घट्ट उंडा तयार करायचा नाहीये. त्याच्याने गुलाबजाम कडक होतील आणि गुलाबजामच्या अगदी आतपर्यंत पाकसुद्धा व्यवस्थित मुरणार नाही. पाक जर गुलाबजाममध्ये व्यवस्थित मुरला नाही तर गुलाबजाम खाण्यासाठी सॉफ्ट नाही लागणार
आणि गुलाबजाममध्ये या मिश्रणाच्या गुठळ्या तशाच राहतील. तर हे पहा, इथे मी तुम्हाला ह्या कपातल्या पिठाची एकसारखी लेवल करून दाखवते. तर हे पहा, या ठिकाणी आपल्याला फक्त पाव कप गव्हाचं पीठ लागलंय. बस, तर आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. हा पिठाचा उंडा हातावर चांगला मळून मळून गोलाकार करून घ्यायचा आहे. ह्याला चिरा पडल्या नाही पाहिजे. ह्याला असं अगदी प्लेन करून घ्यायचंय. तर अशाच पद्धतीने मी सगळे गोळे तयार करून घेणार आहे. तुम्हाला गुलाबजाम जसे लहान मोठ्या साईजचे बनवायचे असतील तसे तुम्ही बनवू शकता. मी आपले रेग्युलर मीडियम साईजचे गुलाबजाम बनवणार आहे. हे गोळे तळल्यानंतर आणि पाकात मुरल्यानंतर यांची साईज अजूनच मोठी होईल. तर ह्या ठिकाणी माझे हे मळलेल्या उंड्याचे या साईजचे बरोबर 20 गोळे तयार झाले. फक्त पाव कप गव्हाच्या पिठापासून ह्या साईजचे बरोबर 20 गुलाबजाम तयार होतात. तर आता तयार केलेले गोळे तळण्यासाठी इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये हे तेल मीडियम गरम करून घेतले. कडकडीत गरम केलेल्या तेलामध्ये हे गोळे तळायला सोडायचे नाहीये. त्याच्याने हे गोळे तेलात घातल्या घातल्या तळून डार्क होतील आणि आतून मात्र कच्चेच राहतील. तर सुरुवातीला फुल फ्लेमवर तेल मीडियम गरम करून घेतलं की गॅसची फ्लेम लो करून तयार केलेले उंडे तेलामध्ये तळायला घालायचे आहे. ह्यांना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत असं अलगद एकसारखं हलवून लो फ्लेमवर तळायचं आहे. म्हणजे हे गोळे अगदी आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातील. तुम्ही जर ह्यांना फुल फ्लेमवर तळलं तर हे गोळे फक्त वरतूनच तळल्यासारखे दिसतील, पण आतून मात्र ह्याच्यातील पीठ कच्चंच राहील. हे पहा, झाऱ्याने ह्यांना असं अगदी अलगद हलवत राहायचंय. म्हणजे हे गोळे सगळ्या बाजूने अगदी एकसारखे तळल्या जातील आणि ह्यांना सगळ्या बाजूने तळून एकसारखा रंग येईल. बस, ह्यांना तळून असा रंग आला की लगेचच ह्यांना तेलामधून काढून घ्यायचंय. ह्यांना तळून ह्यापेक्षा डार्क करायचं नाहीये. आपला गुलाबजामचा पाक थंड झाला होता, तर एकीकडे मी पाक पुन्हा फक्त गरम करायला ठेवलाय. कारण हे गुलाबजाम आपण तेलामधून काढल्या काढल्या लगेचच गरम गरम पाकामध्ये घालणार आहोत. तर हे पहा, आपल्या ह्या गुलाबजामला तळल्यानंतर मस्त रंग आलाय. बस, तर हे तेलामधून काढलेले गरम गरम गुलाबजाम आपण लगेचच या गरम गरम पाकामध्ये घालून घेणार आहोत. लक्षात ठेवा, पाक आणि गुलाबजाम हे दोन्ही गरम असायला हवे. तरच गुलाबजाम पाकामध्ये भिजून मस्त सॉफ्ट होतात आणि पाक देखील गुलाबजामच्या अगदी आतपर्यंत छान मुरतो. गुलाबजाम पाकात घातल्यानंतर ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवायचं आहे आणि ह्यांना पाकामध्ये साधारण 2 ते 3 तास मुरत ठेवायचे. तुम्ही ह्यांना रात्रभर सुद्धा पाकामध्ये मुरत ठेवू शकता. जेवढं जास्त वेळ तुम्ही ह्यांना पाकामध्ये मुरवाल तेवढेच तुमचे गुलाबजाम पाकात भिजून छान असे सॉफ्ट होत जातील. तर ह्या ठिकाणी मी हे गुलाबजाम पाकामध्ये 3 तास मुरवत ठेवले होते. हे पहा, आपले हे गुलाबजाम अगदी परफेक्ट तयार झाले. अशा अगदी सॉफ्ट आणि रसरशीत गुलाबजामसाठी अजून एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे, जी तुम्हाला आजपर्यंत कुणीही सांगितली नसेल. तर फ्रेंड्स, बऱ्याचदा असं होतं की हे गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम सामग्रीचं प्रमाण खालवर होऊन पीठ व्यवस्थित मळल्या नाही गेलं, किंवा मग सगळं करूनही हे गुलाबजाम अगदी आतपर्यंत मस्त असे सॉफ्ट आणि रसरशीत होत नसतील, तेव्हा मग काय करायचंय? तर पाक थंड झाल्यानंतर पुन्हा 1 ते 2 वेळेस झाकण ठेवून गुलाबजाम सोबतच पाक पुन्हा उकळून घ्यायचा आहे. असं जर तुम्ही 2 ते 3 वेळेस केलं तर तुमचे हे गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम 100% अगदी असेच मस्त सॉफ्ट होतील आणि गुलाबजामच्या अगदी आतपर्यंत पाक छान मुरेल. तुम्ही माझी ही ट्रिक नक्की फॉलो करून बघा. बघा, नक्कीच तुमचे गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम हे अगदी सुपर सॉफ्ट आणि आतपर्यंत रसरशीत बनून तयार होतील. तर फ्रेंड्स, तुम्ही इथे बघितलंच असेल, इथे आपले फक्त पाव कप गव्हाच्या पिठाचे 20 मस्त असे सुपर सॉफ्ट आणि रसरशीत गुलाबजाम बनून तयार झाले. प्रत्येक सामग्रीचं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी परफेक्ट प्रमाण दाखवलंय आणि सोबतच असे रसरशीत आणि सॉफ्ट गुलाबजाम बनवण्यासाठी मी तुम्हाला एक खास ट्रिक देखील सांगितली आहे. मिल्क पावडर, मावा, खवा किंवा इतर कुठल्याही महागड्या सामग्रीचा वापर न करता तुम्ही देखील माझ्या या रेसिपीप्रमाणे असे सुपर सॉफ्ट आणि रसरशीत असे टेस्टी गुलाबजाम एकदा नक्की बनवून बघा. आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.